सामूहिक शेती भावाभावाचं पटत नाही. जर तुम्ही ठरवलं तर एखाद्याच्या विहिरीला भरपूर पाणी आहे तर तुम्ही भेंडी शेती करू शकता किंवा कारल्याची शेती किंवा भाजी जी कोणती असेल, शेपूची असेल, मेथीची असेल, कोणत्याही प्रकारची भाजी तुम्ही करू शकता. सामूहिक शेतीला प्राधान्य द्यायचे. शेती त्याच्यामध्ये बिना खताची शेती करायची आहे. आपल्याकडे जे जनावरांचं शेणखत आहे ते वापरून शेती करायची आहे. त्याच्यासाठी काही अनुदान भेटलं जातं. आणि त्याचबरोबर जो विषय आहे ग्रामपंचायतने काही नवीन उपक्रम राबवले पाहिजे. आता काय होतं, आमच्याकडून काही ग्रामपंचायत सदस्य येणार तर आमच्याकडून चुका होतात. आमच्याकडून प्रत्येक वेळेस मार्गदर्शन होत नाही. जेव्हा मतदार नवीन नोंदणी होते तेव्हा आम्ही प्रत्येक गावात जाऊन आणि जनजागृती केली पाहिजे. डीओ करतात त्यांच्या मार्फत, परंतु सदस्यांनी आमची जबाबदारी आहे ती केली पाहिजे. आणि एखादी योजना चालू झाली ग्रामपंचायतच्या स्तरावरती पंचायत समितीला द्यायचं असेल, सामूहिक असेल, त्यावेळेस प्रस्ताव सादर